जो कोल्हापूर ते मातोश्रीपर्यंत जो पूल आहे अनेक वर्षापासून तयार झालेला आहे, त्या पुलाचं ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट होणं अत्यंत गरजेचं असं माझं मत आहे. 36 वर्षानंतर काम केल्यानंतर एका उपनेत्याची भूमिका जर तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर थोडंसं मला वाईट वाटलं. कोल्हापुरातील ठाकरे गटात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जिल्हा प्रमुख पदावरून अंतर्गत वाद निर्माण झालेत. या वादानंतर ठाकरे गटाचे संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले होते. संजय पवार यांची नाराजी दूर झाली आहे का, काय म्हणालेत ते पहा. शिष्टमंडळ नव्हतं, परंतु करवीर विधानसभा, दक्षिण विधानसभा आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी साधारण 50 ते 60 लोक त्यांची भावना व्यक्त करायला आम्ही उद्धव साहेबांकडे गेलो होतो. बैठक झाली आमची, उद्धव साहेबांवर चर्चा झाली. मी होतो, विजय देवणे होतो, उद्धव साहेब होते, विनायक राऊत होते, अरुण दुधोडकर होते. आमची एक साधारण 40-45 मिनिटं चर्चा आज आमची सविस्तर झाली. त्यांना आम्ही काय घडते कोल्हापूरात हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु साहेबांचा मूड असा होता की मी निर्णय घेतलेला आहे. बॉस इज ऑलवेज राईट म्हणतो, साहेबांनी निर्णय घेतला आम्ही मान्य आहे, परंतु निर्णयामुळे आम्हाला भविष्यात काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकतं, पक्षवाढीसाठी काय धोका होऊ शकतो का नाही होऊ शकतो, शिवसैनिकांचं भवितव्य का असेल नसेल, आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु साहेबांचं मन मोठं आहे. मी एवढंच म्हणेन की साहेबांनी आपल्या ज्या लोकांना वाचवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करून सगळं निर्णय घेतला आहे तो आपण निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं. परंतु मी एवढ्या वर्ष काम करतो आहे, ती माहिती काळजी मिळतात लोकांना. जो कोल्हापूर ते मातोश्रीपर्यंत जो पूल आहे अनेक वर्षापासून तयार झालेला आहे, त्या पुलाचं ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट होणं अत्यंत गरजेचं असं माझं मत आहे. बरं, कोल्हापुरातच घडतंय का, अनेक राज्यामध्ये घडते. मी बंड केला आहे काय तर नाही केला. माझी भूमिका अशीच होती की अनेक जण कोल्हापुरात सगळं सोडून गेल्यानंतर, शिवसेनेमधून सोडून गेल्यानंतर, माझे आमदार सुरेश भाऊ असून देत, मग आपल्या रामोदादा चव्हाण असून देत, मान्य अनेक जण सोडून गेल्यानंतर मी अनेक 50-60 कार्यकर्ते आम्ही शिवसैनिक इथं काम करत होतो. किती वर्ष काम करत होतो, सत्ता असून दे नसून दे, चढउतार अनेक आम्ही बघितले. परंतु पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिल्यानंतर आमची भावना अशी असती की कोल्हापुरात शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे, शिवसेनेचं भवितव्य चांगलं असलं पाहिजे आणि आमची भूमिका तुम्ही आमची ऐकून घ्या. 36 वर्षानंतर काम केल्यानंतर एका उपनेत्याची भूमिका जर तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर थोडंसं मला वाईट वाटलं. आणि ह्या वाईट झाल्याकारणाने मी बाहेर आलो आणि म्हणालो की नाही, उपनेते पदाला जर ते म्हणाले मी निर्णय घेतलेला आहे. होय, निर्णय घेणं तुम्हीच घेऊ शकता, आम्ही तुम्हाला निर्णयाला कुठं आम्ही विरोध करतोय. फक्त काय झालं आणि काय झालं हे आम्हाला कळून दे. कुणी सांगितलं निर्णय घ्यायला, कुणी मध्यस्थी केली, कुणी नाव आणलं, ते म्हटले मी आणले. आता मग साहेबांनी आणलं तर आम्ही काय बोलणार. परंतु नावाला विरोध नव्हता, प्रक्रियेला विरोध होता. कुणाचं नाव आलं, कुणाला जिल्हा प्रमुख केलं ह्याचा आम्हाला काही विरोध कुणाचा नव्हता, नसणार आहे. परंतु जी प्रक्रिया राबवली गेली आहे त्या प्रक्रियेला आमचा विरोध होता. विधानसभेला सुद्धा तेच झालं. कोण आले आमची मुलाखती घ्यायला, का मुलाखती घेतल्या, आमच्या का वातावरण इथं तयार केलं आम्हाला, आमच्या माहेरवर आम्हाला दोघं इच्छुक होते, का उमेदवारी मिळाली आम्हाला, आणि पद्धतशीरपणे षडयंत्र रचून ते आमच्या विरोधकाला कसा फायदा होईल हे षडयंत्र रचलं गेलं. ह्या सगळ्या वेदना आजच्या कालच्या नाही, 10-12 महिन्याच्या, 10-15 वर्षाच्या आहेत. त्या आत्तापर्यंत खूप सहन केलं. मग एका शिवसैनिकाचं एवढ्या वर्षाचं तुम्ही ऐकणार नसाल तर मग बाकी आमची व्हॅल्यू तिथं कमी झाली आहे का, आम्ही कुठं तर कमी पडतोय का, ही आमची भावना झाली नाही. मातोश्री, कोल्हापूर ते मातोश्री पुलावर अनेक जण गेलेले आहेत या कोल्हापुरातून. त्या सगळ्यांचं ऑडिट होणं गरजेचं आहे. ते कुठं कीड लागला आहे काय कसली, का कुठं खराब झाला आहे काय, कुठं गंज लागला आहे काय, हे बघणं गरजेचं आहे. कारण त्रास आम्हाला होते हो, आम्हाला कोल्हापुरात काम करायचं, आम्हाला शिवसैनिकांना काम करायचं आहे. आणि कुणाचं तरी ह्यात कुणाचा तरी फायदा होत असेल आणि आमचं जर नुकसान पक्षाचं होत असेल तर पक्षाचं नुकसान होऊ नये ही माझी भूमिका आहे. नाही, उभी फूट नाही. पक्ष जे उमेदवार फायनल करतील त्या उमेदवारांसाठी मी सुद्धा रात्रंदिवस राबणार आहे ना. माझं कर्तव्य आहे ते. जे पक्षप्रमुख उमेदवार देतील त्या उमेदवारांसाठी मी काम करणार, त्यांना निवडण्याचा प्रयत्न करणार. मी शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार. मी परवा पण आपल्याला सांगितलं आणि आत्ता पण सांगतोय ना. मी तुम्हाला परवा सांगितलं माझे दैवत आहेत. मी त्यांचा बाबा प्रभू रामचंद्र हनुमान आहे. परंतु जर मला तिथं कुठं जर काही माझं ऐकलं जात नसेल, मला काही जर माझं कोणी जर व्हॅल्यू नसेल या पदाला, तर मग प्रत्येकजण आपला विचार करतं असं बाबा काय करायचं. अनेक लोक का निघून जात आहेत, कशासाठी निघून जात आहेत, का त्यांच्या मनात पाप येते. माझ्या मनात अजून पाप आलेलं नाही हे पण तेवढं स्पष्ट करतो. सत्य आहे ना, काय चूक आहे, खरंच आहे ना.
परंतु त्यांचं मोठेपण आहे की ते कुणाला असं आपल्या पदाधिकाऱ्याला कुठल्या नेत्याला बदनाम होऊ नये म्हणून ते स्वतःवर घेतात आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही काही बोलू शकत नाही. नाही, मी तुम्ही जे सांगितलेलं आहे ते माझ्यापर्यंत नीट पोहोचलं नाही. तुम्ही आत्तापर्यंत का सांगितलं नाही? ती जबाबदारी आम्ही संपर्क प्रमुखांची होती, ती जबाबदारी विनायक राऊतांची होती. आम्ही ज्या गोष्टी घडतात ते प्रत्येक वेळी आम्ही नेत्यांना सांगत नाहीत, आमच्या उद्धव साहेबांना सांगत नाही. जे कोल्हापुरात काम करतात त्यांनाच सांगणार आमचं दुखणं काय घडलं काय नाही घडलं ती त्यांची जबाबदारी होती. ती उद्धव साहेबांना नीट सांगणं गरजेचं त्यांची जबाबदारी होती. त्यांनी नाही सांगितलं तर आम्ही काय करायचं? कोल्हापुरात ठाकरे गटात सुरू असणारा अंतर्गत वाद थेट मातोश्रीपर्यंत गेला. यानंतर संजय पवार यांच्या नाराजीवर नूतन जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पहा. नाही, असं काय होणार नाही. गटातटाचं राजकारण राहणार नाही. पक्षश्रेष्ठी त्यांना आदेश देतील. महानगरपालिका असो, स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून कोणत्याही निवडणुका असो, या एक संघपणेच आम्ही लढवणार. एका व्यासपीठावर आम्ही दिसू असं मला 100% आहे खात्री. आता हा वरिष्ठांचा विषय नेमका, वरिष्ठ त्यांना उत्तर देतील. मी उत्तर देणं उचित नाही, पण माझी आजही त्यांना विनंती आहे, ते ज्येष्ठ आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. तिथं काय त्यांचं बोलणं झालं खरोखर मला माहिती नाही. जे शिवसैनिक आहेत, जे फाउंडर मेंबर पासून आता अस्तित्वात आहेत, सर्वांनाच माझी विनंती आहे, पक्ष संघटना बळकटीसाठी आपण सर्वांनी एकत्रित यावं. रुसवा फुगवा जो काय असतो, आता मी आज जिल्हा प्रमुख झालो, अगदी प्रामाणिकपणे जातो. मी काय आयुष्यभरासाठी जिल्हा प्रमुख आहे का? एक दिवस माझी वेळ येणार. मला आता 50 पूर्ण झालं, 50 वय पूर्ण झालं. 50 वयानंतर मी 60, 65 वयाचं होणार. उलट त्या काळात मी अगदी प्रामाणिकपणे माझं पद सोडताना एक चांगला जिल्हा प्रमुख दुसऱ्याला नेमून मी बाजूला जातो. पण पक्षावर गंडांतर येईल असं माझ्याकडून भविष्यात कोणतंही कृत्य होणार नाही. आणि पक्षश्रेष्ठींनी जो माझा विश्वास टाकला तो 100% मी सार्थ ठरेल. कोल्हापुरातील ठाकरे गटात जिल्हा प्रमुख पदावरून वाद निर्माण झाला असून त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिक नाराज झालेत. त्यांची नाराजी उद्धव ठाकरेंना दूर करता आलेली नाही. त्यामुळे कसोटीच्या काळात शिवसैनिक काय भूमिका घेतात याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.